इथं काय करत आहे? काय नाही. मग आपण खेळूया. न ग, तुझं तू खेळ, मला नाही खेळायचं. हे आहे ना ग, मग नुसतं लोकांच्या खोड्या काढायला पाहिजे वय. ये गंगप्पा, सत्य आईला बोलू ना. काय? काय पैलवान, काय म्हणताय सा? काय नाही. या बसा. ये. नीट आला ना व? वय वय. बाळू म्हणला होता का तुम्ही येणार हाय. वाटलं लवकर याल, उशीर झाला की. आता कुस्त्या रात्री आहे समजल्यावर म्हणलं जरा सावकाश निघू. बरं बरं. तुम्ही दमला असाल, मी जेवाय वाढते, लागली जेवून घ्या. हा, काय पैलवान, कसला विचार करताय? आता सुंबया रानू मांडले, आता सुंबया रानू मांडले. सुंबया रान कुणाला माझ्या कारड्या या लाडिया. लाडियाच्या भावाला माझ्या तान्या बिरू देवाला. प्रथम आपण दर्शन घेऊन माझा ढोल गळ्यात आणि शंकर पार्वती देव गंधर्व देव लोकात. शंकर पार्वती देव गंधर्व देव लोकात. गावदेवीच्या नावानं, गावदेवीच्या नावानं. तयारी तर लय केली, पण मला लय भ्या वाटत. मी हरलो तर? रामप्पा, मला न कमकवत आहेस. अरे तुझ्यात आत्मविश्वास कमी आहे. माझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी बी चालल, पण त्या पांडुरंगावर श्रद्धा ठेव. समद मनासारखं होईल बघ. आणि म्या तुला शब्द देतो का म्या कुस्तीच्या काळात तुझ्या संघ आहे. म्या तुझी पाठ जमीनवर टिकू देणार नाही. आज या पुण्यभूमीत गावदेवीची जत्रा सुरू होत आहे. होय. आणि ह्या गावदेवीचा आपल्या गावावर आशीर्वाद आहे. तिने सगळ्या गावाचं रक्षण केलं आहे. अय्यो. आणि यापुढे पण तिची कृपा दृष्टी अशीच राहावी, त्यासाठी यथाशक्ती मला जितके जमले तेवढे मी केले आहे. अय्य. सगळ्या पंचक्रोशीत माझ्या नावाचा डंका वाजेल की सिद्धरमयाने केवढी मोठी भव्य जत्रा केली म्हणून. अय्य. ही जत्रा आज रात्री संपेल आणि ही जत्रा निर्विघ्नपणे पार पडावी अशी देवी चरणी प्रार्थना करतो. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला पालखी उचलण्याचा पहिला मान मी घेत आहे. मंगळू,
असं तोंड पाडून उभं राहा, काय झालं तुला? काय नाही. सांगतो का नाही? सांग पाठदिशे. अहो हे काय चाललं हाय, काय बी समजना. तो पंच आधी इकडे यायचा, गावकरी बी यायचं. तर आता तसं बी काय नाही. 2-4 भगात याच्यात, बस तेवढंच. मूर्ख आहेत समधी. जेव्हा त्यासनी समजल तेव्हा रांगाला त्याला हत. हा अहो पर तवर काय करायचं? जत्रच कोणी बोलवलं नाही, काय नाही. अहो गावात जायचं तर कोणचं तोंड घेऊन जायचं? गाव काय कोणाच्या बापाचं आहे का? आणि तुला जर त्या पंचाचं भ्या वाटत असेल तर येऊ नको तो बी. मी कशाला घ्यावता पंचाला? मग मी आता कच्चा फाडून खाईन त्याला. माझं एवढंच म्हणणं आहे का आधी सारखं काय बी राहिलं नाही बघा. समजा आधी परीस चांगलं होणार आहे. तू नग काळजी करूस आणि अशी हार मानू नगस. ज्यांनी कोणी आपल्याला बोलवलं नाही त्याची शिक्षा त्यांना आज मिळेल. म्हणजे आज जत्रेत जेव्हा आपला पैलवान कुस्ती जिकल तेव्हा समद्यांची तोंड बघण्यागत होत्या. जिंकलेला समदा पैका आणि चांदीची गदा आता देवी आई मोहरा आणून ठेवायची आहे. अहो म्हणजे 4-2 महिन्याचं काळजीच मिटली म्हणा की. ज्या गावकऱ्यांनी आपल्याला बोलिवलं नाही त्यांच्या कष्टाचं पैका आपण इकडं घेऊन यायचं. दिस रात समधी राब राब राबत्यात आणि त्यांच्या पैक्यावर आपण माही खायचं. आणि समद मनागत झालं तर देवी आई बी तर येते बर. देवी आई रामप्पा तुला जे पाहिजे ते दिव्या इकडे माग. दिव्या तुझी इच्छा पूर्ण करायला बघ. माझी इच्छा पुरी झाली तरच मी देवीच्या पाया पडेल बघ. अरे चिमिटकार दिसल्या वगैरे लोक पाया पडत नाही. पैलवान आहे काय हो? होय आपण पैलवान चिंता नाही. मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं पण कुस्ती जिंकणं इतकं सोपं नाही बघ. पंच बघू तुमचा पैलवान जिंकतोय का ते. अय्यो. बघू बघू. गावदेवीच्या नावानं गावदेवीच्या नावानं. अयो गावदेवीची पालखी तिच्या स्थानापर्यंत पोहोचलेली आहे आणि रीतीप्रमाणे आमचा पहिला पूजेचा मान असल्यामुळे आम्ही आधी पूजा करणार आणि मग तुम्ही सगळ्यांनी पूजा करायची. सुनबैया रानू
आता सुंबया रानू मांडले सुंबया रान कुणाला माझ्या कारंड्या या लाडीला लाडीच्या भावाला माझ्या तान्या विरू देवाला देवा चरण वंदून आता देवा चरण वंदून पांडुरंगा, साधूच्या यशात येऊन तू सांगितलं का ह्या मनुष्य रूपात म्या जे बोलल ते खरं होईल. की यापुढे आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते सत्य होतील. गंगपाच्या पोराला मी वचन दिलेलं आहे का तू आकाळा जिंकशील. तू सांगितलं आहे म्हणजे खरं होणारच. बरं तू असं बी विचारशील कशा बाई उठा ठेव करतो आहे म्या. पर ज्याच्याकडं सत्य आहे जो खऱ्याच्या वाटेव आहे त्याचं भलं व्हाय ना ग का. हाय तर चांगुलपणावरचा भरोसा ओढून जायचा लोकांचा. लाडीच्या भावाला माझ्या तान्या विरू देवाला देवी आई, तुझी कृपा आमच्यावर आहेच म्हणून आमच्याकडे गावचं प्रमुख पद आहे. पण हल्ली दिवस काही बरे नाहीत. ते दिवस परत चांगले येऊ दे. गुंडप्पा ये पुढे. गुंडप्पाकडे पण तुझे लक्ष असू दे. मागच्या वेळेला बाळूने त्याचे प्राण वाचवले पण आता त्याच्यावर कुठलेही संकट परत येऊ देऊ नकोस. नव्या पिढीनं शेती करायचीच नाही असं ठरवलं तर खाणार काय लोक हो त्याच्याला. आणि गंगपाचा पोरगा तर म्हणतोय मी शेती नाही करणार. चमत्काराशिवाय नमस्कार नाही बघ. सुभद्रा ये पुढे. देवी आई, सुभद्राचे पण लवकरात लवकर लग्न होऊ दे. तिला चांगला आणि मनासारखा नवरा मिळू दे. अय्यो ते कशाला बोलतेस. अय्यो मी बघतो आहे ना. अय्यो तो येईल. होय अक्का, माझ्या लग्नाचा विषय नको काढू. अय्यो देवी आई, अयो माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं की पंचकृषीतली सगळ्यात मोठी भव्य जत्रा मी भरवावी म्हणून. आणि आज तुझ्या कृपेने मी भरवतो आहे. होय, मोठ्या कुस्त्या ठेवल्या आहेत, मोठी बक्षीस ठेवले आहेत. फक्त एवढीच इच्छा, या कुस्तीत माझाच पैलवान जिंकू दे. अय्यो चांग बल चांग बल. रामप्पाला कुस्ती शिकवतो, शेती बी करायला लावतो.
त्याला तुझं बी नाव घ्यायला सांगितलं आहे. तुला शिकवायचं काम माझं, तर त्या बदल्यात तू पांडुरंगाचं नित्यनेमानं नाव घ्यायचं. तुझ्या नावात किती गोडवा आहे त्याला ठाव नाही. मेळी मेळी ढोला संग आम्ही रमलो या जगात, नि दिवस बुडाला चला गड्यानो जाऊ या रेवळात. दिवस बुडाला चला गड्यानो जाऊ या देवळात. साधा बोळा हाय गंगप्पा, अशा माणसाचं भलं व्हायला पाहिजे बघ. पुढचं मला समज दिसतंय बघ. रामप्पा झिकल आणि गोळा झालेला पैका शेतीच्या कामी. आता म्या दिलेलं वचन खरं करायचं का खोटं ठरवायचं हे तू बघ.